नेवाशात ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावर काही दिवसांनी ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंडे पुन्हा प्रवास करत आळंदीत पोहोचले। आळंदीतून नेहमी अपमान सहन करून वाळीत टाकलेले आयुष्य जगून ते बाहेर पडले होते। आता परत आले तेव्हा मात्र परिस्थिती बदलली होती। त्यांचं आता उत्साहात स्वागत झालं। ज्ञानेश्वर माऊलींच्या काळात एक चांगदेव महाराज नावाचे योगी होते। हे योगी चक्क 1400 वर्षाचे होते। लहानपणापासूनच तपसाधना करून त्यांनी अनेक दिव्य शक्ती सिद्धी प्राप्त केल्या होत्या। त्यामुळेच त्यांना इतके दिवस जगणं शक्य झालं होतं। त्यांना कुठल्याही सजीवावर नियंत्रण मिळवता येत असे। सामान्य माणसं घोड्यावर हत्तीवर फिरतात, पण हे चांगदेव महाराज वाघावर फिरायचे। वाघ सिंहांसारखे हिंस्र प्राणी वाहन म्हणून वापरणारे फक्त देवच। त्यानंतर हे चांगदेव महाराज आपल्या योगशक्तीने त्यांनी हे शक्य केले होते। त्या वाघाला चाबूक म्हणून ते साप वापरायचे। इतकी वर्ष योगसाधना करून आणि सिद्धी प्राप्त करून सुद्धा ते समाधानी नव्हते। त्यांना आपल्याला अजूनही परब्रह्म म्हणजे देव कळला नाही असे वाटे। जेव्हा त्यांच्या कानी ज्ञानेश्वर माऊलींची कीर्ती गेली तेव्हा त्यांना उत्सुकता वाटली। कोण असेल हा इतका तरुण योगी? एवढ्या कमी वयात याने गीतेवर भाष्य लिहिलं, लोकांना अध्यात्म शिकवतो। त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींना पत्र लिहायचं ठरवलं, पण काय लिहावं हे सुचेना। मायना म्हणजे पत्राच्या सुरुवातीला आपण पत्र ज्याला उद्देशून लिहितो तो आपल्यापेक्षा वयाने मानाने लहान मोठा किंवा बरोबरीचा असेल त्यानुसार लिहितात। चांगदेव महाराजांना ज्ञानेश्वर माऊलींना आपल्या बरोबरीचा समजावा की लहान समजावा की मोठा समजावा हे कळत नव्हते। शेवटी त्यांनी आपल्या एका शिष्यासोबत कोरा कागदच पत्र म्हणून पाठवला। ज्ञानेश्वरांकडे ते पत्र पोहोचलं। चांगदेव महाराजांसारख्या ख्यातनाम तपस्वी योग्याचे पत्र म्हणून सर्वांना उत्सुकता होती। त्यातला कोरा कागद पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले। मुक्ताई लगेच उद्गारली, दादा शेकडो वर्ष तपस्या करूनही चांगदेव कोरा तो कोराच राहिला। मोठे भाऊ निवृत्तीनाथांच्या सूचनेवरून ज्ञानेश्वर माऊलींनी त्याच कागदावर मावल्या तेवढ्या 65 ओव्या लिहून उत्तरादाखल पाठवल्या। ह्या ओव्यांमध्ये वेगवेगळ्या उपमा वापरून त्यांनी देव किंवा परमात्मा हा आणि जग हे कसं एकच आहे आणि एकमेकांचं रूप आहे असं दाखवलं होतं। चांगदेव महाराजांनी ते पत्र वाचलं तेव्हा त्यांना फार समाधान वाटलं। आपल्याला चांगला उपदेश देईल असा गुरु सापडला याचा आनंद त्यांना झाला। त्यांना आता ज्ञानेश्वर माऊलींना भेटण्याची तीव्र इच्छा झाली। आपल्या शिष्यांचा ताफा घेऊन ते निघाले। सापाचा चाबूक घेऊन वाघावर बसलेले चांगदेव महाराज आणि त्यांचे भरपूर शिष्य असा लवाजमा आळंदीजवळ पोहोचला। ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या वाचून त्यांच्याबद्दल आदर उत्पन्न झालेला असला तरी त्यांनीही आपण किती पोहोचलेले योगी आहोत हे बघावे अशी एक सुप्त इच्छा चांगदेव महाराजांच्या मनात होती। त्यांच्या अशा विलक्षण आगमनाची वर्दी कोणीतरी ज्ञानेश्वरांपर्यंत पोहोचवली। आता एवढा मोठा योगी आपल्याला भेटायला येतोय म्हटल्यावर त्यांनी त्यांच्या स्वागताला सामोरे जायचं ठरवलं। तेव्हा ते एका भिंतीवर आपला भाऊ बहिणींशी गप्पा मारत बसलेले होते। त्यांनी तसेच भिंतीला इशारा केला आणि त्यांच्या इशाऱ्यावर चक्क भिंत हवेत उडाली। त्या भिंतीवर बसून ते चांगदेवांच्या स्वागताला गेले। उडणारी भिंत आजवर कोणीही बघितली नव्हती, चांगदेव महाराजांनी सुद्धा नाही। सगळ्यांनी आ वासला। ती भिंत चांगदेव महाराजांसमोर खाली आली आणि त्यावरून ते चौघे खाली उतरले। चांगदेवांनी एका वाघावर नियंत्रण मिळवले असले तरी तो एक चालता फिरता सजीव प्राणी होता। इथे ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना सामोरे यायला एका निर्जीव स्थिर वस्तूला गतिमान केले होते। चांगदेव महाराजांचा आता उरलासुरला अहंकार गळून पडला। त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींसमोर लोटांगण घातले। ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना हात धरून उठवले। चांगदेव महाराजांनी त्यांना आपला गुरु होण्याची विनंती केली। ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना मुक्ताईचा शिष्य व्हायला सुचवले। त्यांच्या मनाची अवस्था पत्रावरूनच मुक्ताईने पटकन ओळखली होती। चांगदेव महाराजांनी तिला आपला गुरु केले। काही दिवस आळंदीत या भावंडांच्या सहवासात राहून चांगदेव महाराज आपल्या तापी नदीवरच्या आश्रमात परत गेले। ज्ञानेश्वर मुक्ताईमुळे तेही आता अहंकारातून मुक्त होऊन भक्तीच्या मार्गावर आले होते। ज्ञानेश्वर माऊलींनी चांगदेव महाराजांसाठी लिहिलेल्या त्या ओव्या चांगदेव 65 म्हणून प्रसिद्ध आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।